फ्रेंड्स, अगदी झटपट होणारी रेस्टॉरंट स्टाईल मशरूमची भाजी आपण बघत आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घेतलंय, त्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनी. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेत आहोत. खोबरं आपण नंतर सेपरेट फ्राय करणार आहोत. यामध्ये आता मी अर्धा टोमॅटो कापून टाकत आहे. त्याचबरोबर आता ह्या सगळ्या मिश्रणात वरतून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. हे छान परतून घेतोय आपण, तोपर्यंत मी मशरूम साफ करून घेणार आहे. मशरूमची ही वरची ब्लॅक लेयर आपल्याला काढायची आहे. मशरूम साफ करण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये मी मशरूम काढून घेतलेत आणि त्यावर अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलंय. अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ मशरूमला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेत आहे. आता मी एक मशरूमला बोटाने असं हलकं-हलकं बोट त्याच्यावरून फिरवते, तेव्हा त्याच्यावरची वरची लेयर आरामात तुम्हाला निघताना दिसत असेल. गव्हाच्या पिठाने आपण मशरूमला असं जरा चोळून घेतलं ना, की त्याच्यावरचा काळेपणा आरामात निघून जातो. थोडं-थोडं गव्हाचं पीठ लावून काढायचं. छान साफ होतात मशरूम. असं प्रत्येक मशरूमला मी साफ करून घेतलं आणि त्यानंतर आता या बाउलमध्ये मी जवळपास 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मी प्रत्येक मशरूमला व्यवस्थित चोळून घेत आहे. आधी मशरूम आपले जरा काळपट दिसत होते. आता आपले मशरूम स्वच्छ झालेले आहेत. आता हे पाणी फेकून मी जवळपास 3 ते 4 पाण्यानी हे मशरूम्स धुवून घेतलेत आणि तुम्हाला दिसत असेल, की मशरूम एकदम पांढरे शुभ्र आहेत. मशरूम साफ केल्यानंतर आता आपण ह्याचे काप करून घेणार आहोत. तुम्ही मोठे काप केले तरी चालतील, कारण शिजल्यानंतर एकदम बारीक होऊन जातात ते. आता हे सगळे मशरूम मी अशा पद्धतीने पटापटा कापून घेत आहे. मशरूमची भाजी एकदम पटकन होते आणि एकदम टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. कांदा आणि टोमॅटो आपलं छान फ्राय झालंय, ते मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यातला तेजपत्ता आणि दालचिनी सेपरेट केलंय मी. आता कढईमध्ये मी खोबरं आणि काजू टाकून ते भाजून घेत आहे. ते छान असे भाजून झालेले आहेत. आता आपण ते जे कांदा टोमॅटो होतं ते प्लस काजू वगैरे ह्याची छान मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आता तेलामध्ये मी ही ग्रेव्ही परतून घेणार आहे परत एकदा. मी तडका दिलेला नाही आहे, तुम्हाला दिसत असेल. मी तेलामध्ये डायरेक्ट ग्रेव्ही टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी हळद, मीठ, मिरची पावडर आणि धना पावडर टाकून ते सुद्धा छान मिक्स करून घेतलंय. आणि यामध्ये आता मी थोडासा पावभाजी मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकून घेतली आणि हे मी थोड्या वेळाने छान मिक्स करून फ्राय करून घेतलं आणि तुम्ही बघितलं असेल मी एक छोटी अर्धी वाटी याच्यात दही टाकलेलं आहे. ही स्टेप तुम्ही नक्की करा. ही स्किप करू नका. दही आवर्जून टाका. याच्याने ग्रेव्हीला एक छान थिकनेस तर येतोच, बट ग्रेव्ही खरंच खूप टेस्टी लागते ह्याच्यामुळे. काजूने थिकनेस येतो आणि दह्यामुळे ग्रेव्ही एकदम टेस्टी होते. आता ह्यामध्ये मी कापलेले मशरूम टाकून घेतलेले आहेत. हे छान मिक्स केल्यानंतर आता आपण ह्यांना जवळपास 8 ते 9 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. बघा किती सुंदर ग्रेव्हीचा थिकनेस आहे आणि त्याची चवसुद्धा खूप छान आहे तुम्हाला सांगते. आता मी चपातीला मस्त बटर लावून घेतलेलं आहे. छान असं बटर लावल्यानंतर माझ्या चपात्या झाल्या आहेत आणि 8-9 मिनिटात आपले मशरूम शिजलेले आहेत आणि अशा पद्धतीने मशरूम ग्रेव्ही, मशरूम मसाला रेडी झालेला आहे. अगदी चविष्ट लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा, की ही भाजी तुम्ही बनवल्यावर कशी झाली ते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.